नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेट नेहमीप्रमाणेच 2011 पासून 2020 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. तर या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टॉपिक इकॉलॉजी. इकॉलॉजी हा एकदम सोपा टॉपिक आहे जो आपण 9th स्टँडर्डपासून स्टडी करत आहोत. तर तोच टॉपिक आणि त्यावरचेच काय क्वेश्चन्स आले होते प्रिव्हियसली ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो बघूयात वन बाय वन इकॉलॉजीचा फर्स्ट क्वेश्चन. So a species is designated as the vulnerable when म्हणजे स्पीसीजला आपण कधी vulnerable म्हणतो हा क्वेश्चन त्यांनी विचारला. मग ऑप्शन्स बघा. इट इज नॉट द क्रिटिकली एंडेंजर्ड बट इट इज द फेसिंग अ हाय रिस्क ऑफ एक्सटिंक्शन इन द वाइल्ड इन द नियर फ्यूचर. Option number second, it is not the critically endangered but is facing the high risk of the extinction in the wild in the immediate future. It is the critically endangered already and 50% of the population got extinct in the last 10 years. मग यापैकी कुठल्या स्पीसीजला आपण म्हणतो की वल्नरेबल स्पीसीज आहे. मग आता वल्नरेबल स्पीसीज म्हणजे अशी स्पीसीज की येणाऱ्या मागील 10 वर्षामध्ये ज्यांचं पॉप्युलेशन 50%ने कमी झालेलं आहे त्यांना आपण म्हणतो दॅट इज द वल्नरेबल स्पीसीज. म्हणजे 30 to 50%मध्ये पूर्ण 10 वर्षामध्ये म्हणजे 3 जनरेशन्समध्ये त्यांचं पॉप्युलेशन जे आहे ते डिक्रीज होत आलेलं आहे. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द ऑप्शन नंबर डी, दॅट इज द 50% ऑफ द पॉप्युलेशन गॉट एक्सटिंक्ट. मग आता क्वेश्चन विचारला गेला आहे वल्नरेबल. नेक्स्ट टाइम विचारू शकतात व्हॉट इज द एक्सटिंक्ट स्पीसीज, मग किंवा व्हॉट इज एंडेंजर्ड स्पीसीज, व्हॉट इज क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात. मग आता एक्सटिंक्ट स्पीसीज म्हणजे काय, तर एक्सटिंक्ट स्पीसीज म्हणजे ज्यांचा लास्ट ॲन्सेस्टर राहिलेला नाही आहे, जो पूर्णपणे त्याचा लास्ट ॲन्सेस्टर पण डिजनरेट झालेला आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ज्युरासिक ज्युरासिक पिरियड जो होता तेव्हा ज्युरासिक डायनोसॉर्स होते. त्यानंतर डायनोसॉर्स काही वर्षानंतर नष्ट झाले आणि मग त्यानंतर डायनोसॉरचा एकही असा ॲन्सेस्टर राहिलेला नाही आहे की जो जिवंत आहे. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण डायनोसॉर ही स्पीसीज काय झालेली, एक्सटिंक्ट झालेली, त्याला आपण म्हणतो एक्सटिंक्ट. आता क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे येणाऱ्या फ्युचर काळामध्ये ते एक्सटिंक्ट होऊ शकतात. क्लिअर. सो त्याला आपण म्हणतो. आणि नंतर इथे एक ऑप्शन दिलेलं बघा, एक्सटिंक्शन इन द वाईल्ड. एक्सटिंक्शन इन द वाईल्ड म्हणजेच जे जंगल वगैरे होते त्यामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, त्यांच्या ज्या स्पीसीज आहेत त्या लुप्त झालेल्या आहेत. म्हणजेच आपण त्याला कॅप्टिव्हिटीमध्ये ठेवलं आहे, नजरकैदेमध्ये ठेवलेले आहे, कारण खूप कमी स्पीसीज राहिलेले आहेत. म्हणून आपण त्याला पर्टिक्युलर प्रोटेक्शन देऊन त्यांच्या प्रोजेनी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द एक्सटिंक्शन इन द वाईल्ड. सो ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग स्टडी कशातून करायचा, स्टेट बोर्डचं 12th 12वीचं बुक आहे त्यामधून बायोलॉजीच्या बुकमधून हा इकॉलॉजीचा चॅप्टर, ते 3-4 चॅप्टर लास्टचे जे आहेत ना, बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजी, इकोसिस्टीम, तर हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला रीड करायचे आहेत. सो त्यावरतीच आधारित हे क्वेश्चन आलेले आहे. तिथे एक पूर्ण टेबलच दिलेलं आहे. एक्सटिंक्ट म्हणजे काय, क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणजे काय, वल्नरेबल म्हणजे काय, नुसतंच एंडेंजर्ड म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. That is this question number second. Susceptibility to the extinction of the blue whale has been attributed to. म्हणजेच ब्लू व्हेल हा जो मासा आहे त्याची ससेप्टिबिलिटी टू एक्सटिंक्शन म्हणजे एक्सटिंक्शन का होत चाललं आहे, तो लुप्त का होत चाललेला आहे. ऑप्शन्स आहे कारण की स्मॉल पॉप्युलेशन साईज आहे, लो रिप्रोडक्टिव्ह रेट आहे, बोथ A and B आणि हॅबिटॅट लॉस. मग का एक्सटिंक्ट होऊ लागलेला आहे, तो बिकॉज ऑफ द त्यांची पॉप्युलेशनची साईज स्मॉल आहे. आणि जर पॉप्युलेशनच कमी असेल तर त्यांचा रिप्रोडक्शन रेट पण काय झालं आहे, कमी झालेला आहे. मग आता दोन्ही जर गोष्टी हॅम्पर होत असतील तर ऑब्व्हियसली तो कशाकडे जाणार आहे, एक्सटिंक्शनकडे जाणार आहे. आणि त्यामुळे आपला ऑप्शन नंबर C इज द करेक्ट, दॅट इज द बोथ A and B ऑप्शन. क्लिअर. ओके. मूविंग टुवर्ड्स द क्वेश्चन नंबर 3. द इकोसिस्टीम विदाउट स्ट्रेस इज. म्हणजे ज्या इकोसिस्टीमवरती स्ट्रेस नाही आहे कुठल्या प्रकारचा त्या इकोसिस्टीमवरती काय इफेक्ट होईल, म्हणजे ती रिप्रोडक्टिव्ह बनेल का. सो सी ऑप्शन्स आहे हायली प्रोडक्टिव्ह, हायली डायव्हर्स अँड स्टेबल, हायली अनस्टेबल, लेस प्रोडक्टिव्ह अँड अनस्टेबल. So the correct option for this is that is the highly diverse and stable. स्ट्रेस नाही आहे म्हणून ती काय राहणार आहे, स्टेबल राहणार आहे. इन द absence of the stress स्टेबल राहणार आहे and because of that it becomes the highly diverse. Okay. Moving towards the question number 4.
अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रॅक्टिस इन्व्हॉल्व सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या प्रॅक्टिसेसमध्ये काय काय येतं. ऑप्शन आहे कंट्रोल ऑफ पॅथोजन्स युझिंग बायोपेस्टिसाइड, रिक्लेमिनेशन ऑफ द सॉइल युझिंग केमिकल फर्टिलायझर्स, यूज ऑफ केमिकल्स फॉर द कंट्रोल ऑफ पॅथोजन्स अँड यूज ऑफ फॉसिल फ्युअल्स. जेव्हा मी अशा टाईपमध्ये क्वेश्चन्स एक्सप्लेन करत असते तर तेव्हा तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पॉज करायचा आहे. पॉज करून तुम्ही एक आन्सर चॉईस करा यातून कुठलं वाटतंय ते. त्यानंतर मग मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सांगेलच कुठला आन्सर करेक्ट आहे आणि ते का करेक्ट आहे. तर त्यानंतर पुन्हा तुम्ही रिझ्यूम करा आणि मग चेक करा तुमचा आन्सर बरोबर आहे की चुकीचा आहे, जेणेकरून तुम्हालाही प्रॅक्टिस होईल सायमल्टेनियसली MCQs कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचे. आता अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करायचे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे फ्युचर जनरेशन्सला आपल्याला ज्या काही आत्ताच्या सुखसुविधा आहेत त्या फ्युचर जनरेशनला पण द्यायच्या आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल सांगते की जसं पेट्रोल आणि डिझेल जे आत्ता आपण यूज करतो, पण हा कन्झ्युमेबल रिसोर्स आहे, म्हणजे तो कधीतरी संपणार आहे, बरोबर. तो कधीतरी संपणार आहे. आत्ता जर आपण ओव्हर युटिलायझेशन केलं तर तो पूर्णपणे संपुष्टात येईल आणि नेक्स्ट जनरेशनला मिळणार नाही. मग ह्या परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहे, कमीत कमी यूज करणार आहेत ह्या रिसोर्सेसचा, म्हणजे फॉसिल फ्युअल्स असतील किंवा आपले जे पेट्रोल डिझेल्स आहेत त्यांचा कमीत कमी वापर करतील, जेणेकरून नेक्स्ट जनरेशनला ह्याचा बेनिफिट होईल. किंवा आत्ता जर प्लांटेशन केलं, खूप सारे प्लांट्स लावले तर नेक्स्ट जनरेशनला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस. मग खालीलपैकी कोणती प्रॅक्टिसेस असू शकते सस्टेनेबल डेव्हलपमेंटची, कंट्रोल ऑफ पॅथोजन्स युझिंग द बायोपेस्टिसाइड, and reclamation of the soil using the chemical fertilizers, use of chemicals for the control of pathogens, use of fossil fuels. आता यूज ऑफ फॉसिल फ्युअल्स नाही करणारे कारण की नेक्स्ट जनरेशनला द्यायचं आहे, सो दॅट इज नॉट द गुड प्रॅक्टिसेस. त्यानंतर यूज ऑफ केमिकल्स फॉर द कंट्रोल ऑफ पॅथोजन्स. जर आपल्याला पॅथोजन्सला कंट्रोल करायचं तर आपण केमिकल्सचा जर जास्तीत जास्त यूज केला तर आपल्याला माहिती आहे केमिकल्समुळे काय होणार आहे, केमिकल्स नदीमध्ये जातील, मग ते पोल्युटेड होईल, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम कोलॅप्स होईल. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जर कोलॅप्स झाली तर नेचरवरती इफेक्ट होणार आहे. अल्टिमेटली इट हॅम्पर्स द ह्युमन सिस्टीम. सो दॅट इज नॉट द ऑप्शन. रिक्लेमिनेशन ऑफ द सॉइल्स युझिंग द केमिकल फर्टिलायझर्स. मग केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी आपण बायो फर्टिलायझर्स जर इथे वर्ड असता तर हा ऑप्शन करेक्ट झाला असता, कारण की बायो फर्टिलायझर्स हार्म करत नाही ना, कुठल्याही प्रकारचे हार्म होत नाही बायो फर्टिलायझर्समुळे. मग राहतो ऑप्शन नंबर ए, दॅट इज द कंट्रोल ऑफ पॅथोजन्स युझिंग द बायोपेस्टिसाइड. बायोपेस्टिसाइड दॅट मीन्स द केमिकल विच इज गेटिंग सिक्रेटेड बाय द बॅक्टेरिया अँड ऑर इट कॅन बी सिक्रेटेड बाय द प्लांट्स, जे की आपण बायोपेस्टिसाइड म्हणून यूज करणार. आता ह्याच केमिकल्सला काय यूज करतो, बिकॉज इट इज अ नॅचरल केमिकल, सो इट कॅन बी इझिली डिग्रेडेबल, इट कॅन नॉट कॉज एनी टाईप ऑफ द हार्म ऑन द इकोसिस्टीम, कुठल्याही प्रकारचा हार्म कॉज करणार नाही. म्हणजेच शेतामध्ये जर आपण खूप जास्त केमिकल्स यूज केले तर काय होणार आहे, अल्टिमेटली पावसामुळे ते केमिकल्स नदीमध्ये जातील, नदीमधून समुद्रामध्ये जातील, समुद्रातली ॲक्वॅटिक इकोसिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल, मासे मरतील, त्यांचे जे प्लांट्स आहेत त्यांची डेथ होईल. ऑब्वियसली ते त्या पाण्यामध्ये आले म्हणजेच ते पाणी जे आहे ते कन्झ्युम करतील ह्युमन्स आणि अल्टिमेटली इट हॅम्पर्स द ह्युमन सिस्टीम ऑल्सो. क्लिअर. सो एन नंबर ऑफ द प्रॉब्लेम्स आर देअर इफ वी आर युझिंग द मोर अँड मोर केमिकल्स. आणि त्यामुळे हा कॉन्सेप्ट आलेला आहे ज्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. लॉंगर टाईमसाठी एखादी चांगली गोष्ट टिकवणं त्याला आपण म्हणतो दॅट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Aquatic ecosystem are of the two types, lentic and lotic. Which of the following is not the lotic? आता ॲक्वॅटिक इकोसिस्टीम असेल, टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या इकोसिस्टीम आहेत तर त्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी ह्यांनी विचारले ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. आता आपल्याला माहिती आहे की ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचे 2 टाईप आहे, एक आहे लेंटिक आणि दुसरी आहे लोटिक. सो दिस इज द लेंटिक आणि दुसरी आहे लोटिक. आता ही जी लेंटिक इकोसिस्टीम आहे ज्याच्यामध्ये वॉटर काय असतं, स्टॅग्नंट असतं. स्टॅग्नंट असतं म्हणजे एकाच ठिकाणी जमा झालेलं असतं, त्याला आपण म्हणतो दॅट इज द लेंटिक इकोसिस्टीम, ज्याच्यामध्ये वॉटरचा फ्लो होत नाही, एकाच ठिकाणी साठवून ठेवलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचे आहे वेल, विहिरी. त्यानंतर आपण ह्याचं एक्झाम्पल घेऊ शकतो लेक. हे काय आहेत, लेंटिक इकोसिस्टीम आहे. लेंटिक म्हणजे ज्यांचा फ्लो होत नाही. मग वॉटरचं जिथे फ्लो होतं त्याला आपण म्हणतो लोटिक. मग आता लोटिकचं एक्झाम्पल सांगू शकतात का तुम्ही, जसं स्ट्रीम्स आहे किंवा रिव्हर्स आहे. रिव्हर्स म्हणजे नद्यांमध्ये काय होतं तर पाणी वाहत जातं, त्याला आपण काय म्हणतो दॅट इज द लोटिक इकोसिस्टीम. मग क्वेश्चन काय विचारलं आहे ते म्हटले की ह्यापैकी कोणती लोटिक नाही आहे. लोटिक नाही आहे म्हणजे त्यांना लेंटिक सांगायची आहे. क्लिअर.
मग ऑप्शन्स बघा, स्ट्रीम, रिव्हर, फ्लोईंग वॉटर, लेक. स्ट्रीम लोटिक, रिव्हर लोटिक, फ्लोईंग वॉटर लोटिक, नॉट लोटिक म्हणजेच लेक हा जो आहे दॅट इज द नॉट लोटिक इकोसिस्टीम, दॅट इज द लेंटिक इकोसिस्टीम. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. Moving towards the next, that is the eutrophication causes the reduction of the water body. eutrophication मुळे काय कशाचं रिडक्शन होईल, वॉटर बॉडीजमध्ये कशाचं रिडक्शन होईल. ऑप्शन्स आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर ऑक्साईड. आता यूट्रॉफिकेशन कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज द यूट्रॉफिकेशन? यूट्रॉफिकेशन दॅट मीन्स द एजिंग ऑफ लेक. नॅचरल यूट्रॉफिकेशन म्हणजे लेक जो आहे त्याचं वय वाढतंय, एजिंग ऑफ लेक दॅट वी कॉल इट इज, दॅट इज द यूट्रॉफिकेशन. मग कन्सिडर करा की इथे एक लेक होता, फॉर एक्झाम्पल हा एक लेक आहे. आता ह्या लेकमध्ये काय होतं की इथे कुठल्याही प्रकारचं वॉटर फ्लोईंग नाही, वॉटर स्टॅग्नंट आहे, एकच ठिकाणी वॉटर जे आहे ते प्रेझेंट आहे. मग आता ह्या सिस्टीममध्ये काय होतं, तर ह्या सिस्टीममध्ये इथे जे फिश आहेत किंवा ही जी एक एक ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे, एक चेन आहे, ती इथे कंटिन्युअसली ग्रो होत असते. मग आता जसं जसं ह्याचं एजिंग होतं आहे, जसं जसं वय वाढतं ह्या लेकचं, तर ह्या लेकमध्ये न्यूट्रिएंट्स वाढतात. मग कोणते न्यूट्रिएंट्स वाढतात? नायट्रेट्स वाढतात आणि त्याचसोबत ह्याच्यामध्ये काय वाढतं तर फॉस्फेट्स वाढतात. नायट्रेट्स आणि फॉस्फेटचं जर प्रमाण वाढलं तर इथे अल्गी ग्रो व्हायला लागते आणि काही ऑर्गॅनिझम्स ग्रो व्हायला लागते. अल्टिमेटली हे केमिकल्स वाढले म्हणजे इथे ऑक्सिजन जो आहे तो कमी व्हायला लागतो, कारण की ते फ्लोईंग नाही आहे. फ्लोईंग नसल्यामुळे ऑक्सिजन जास्तीत जास्त कन्झ्युम केलं जातं. कोण कन्झ्युम करतं? फिशेस. मग इथे छोटे फिश असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे छोटे फिश आहे, मग हे लार्ज फिश आहे, मग छोट्या फिशला लार्ज फिश खातील. मग आता हे जे फिश आहेत हे फिशचे काय होणार आहे? डेथ होणार आहे. का? कारण की ऑक्सिजन कमी झालेला आहे. मग ह्या जर फिशची डेथ झाली तर ह्यांचं डिकम्पोजिशन व्हायला लागेल. डिकम्पोजिशनसाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन युटिलाइज केला जातो मायक्रोब्सपासून. म्हणजे लेट्स कन्सिडर दिस इज द मायक्रोब्स. हे मायक्रोब्स काय करतील? डिकम्पोजिशनसाठी जास्तीत जास्त ऑक्सिजन यूज करायला जातील आणि मग इथे काय होणार आहे? ऑक्सिजन आणखी डिप्लीट होत जाणार आहे. ऑक्सिजन आणखी डिप्लीट केला तर इथे काय होणार आहे? सबमर्ज प्लांट्स. सबमर्ज प्लांट्स म्हणजे अशा टाईपचे जे प्लांट्स आहे जे वरती पण आणि पाण्यामध्ये पण प्रेझेंट आहे, त्यांचे पण काय होणार आहे? डेथ होणार आहे. मग आता ह्यांचं पण काय होणार आहे? बायोमास. बायोमास म्हणजे डिकम्पोजिशन व्हायला लागेल, पुन्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतील, ह्यांचं डिकम्पोजिशन करतील, पण युटिलाइज काय करतील? ऑक्सिजन. म्हणजे अल्टिमेटली ऑक्सिजन कमी होतंय, म्हणजेच आपण म्हणू शकतो इथे बायोलॉजिकल ऑक्सिजनची डिमांड वाढतीये. ऑक्सिजनची डिमांड वाढली आहे का? कारण की ऑक्सिजन कमी झाला. जितकी बीओडी जास्त तितकी ऑक्सिजनची डिमांड जास्त. क्लिअर? सो दिस इज व्हॉट? दिस इज द यूट्रॉफिकेशन प्रोसेस. मग आता हे जे एजिंग ऑफ लेक आहे ते ॲसिलरेट होत जाणार आहे, म्हणजे ते फास्टर होऊ शकतं. कधी फास्टर होऊ शकतं? जेव्हा एखादी इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये केमिकल्स किंवा ॲग्रिकल्चर जे काही केमिकल्स आहेत ते जर ह्या वॉटरमध्ये मिक्स झाले तर काय होईल? तर ह्यांचं एजिंग जे 10 वर्षानंतर होणार होतं ते पहिल्या 1-2 वर्षातच होऊन जाणार. आणि मग अशा प्रकारे इथली पूर्ण इकोसिस्टीम कोलॅप्स होऊन जाईल इन द अब्सेन्स ऑफ वॉटर. म्हणजे अल्टिमेटली यूट्रॉफिकेशनमध्ये कशाचं रिडक्शन होतंय? तर रिडक्शन होतंय ऑक्सिजनचं. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑक्सिजन. दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे बायोमॅग्निफिकेशन. बायोमॅग्निफिकेशन काय आहे? तर बायोमॅग्निफिकेशन सिमिलरली वॉटर बॉडीजमध्ये जेव्हा एखाद्या टाईपचं केमिकल जातात, जसं DDT तुम्ही ऐकलं असेल, जे आता बॅन केलेलं आहे इंडियामध्ये आणि बऱ्याचशा कंट्रीजमध्ये ते बॅन केलेलं आहे. सो हे जे केमिकल्स आहेत ते इझिली डिग्रेड होत नाही. मग डिग्रेड होत नाही आहे तर मग ते वॉटरमध्ये मिक्स होतात. वॉटरमध्ये फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं की त्या केमिकलचं प्रमाण आहे 0.0003%. कशामध्ये? वॉटर बॉडीजमध्ये. आता ह्या वॉटर बॉडीजमध्ये आहे म्हणजेच वॉटर तर ऑब्वियसली कोण युटिलाइज करणार आहे? तर फिश युटिलाइज करतील. पण पर्टिक्युलरली कुठले फिश? स्मॉल फिश. आता ह्याचं अकोम्युलेशन होईल स्मॉल फिशमध्ये. स्मॉल फिशमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल स्मॉल फिशमध्ये ह्याचं अमाऊंट बनली 0.5%. मग ह्यांना कोण खाणार? लार्ज फिश. मग लार्ज फिशमध्ये ह्यांचं अमाऊंट झाली फॉर एक्झाम्पल 1%. आणि मग ह्या लार्ज फिशला फॉर एक्झाम्पल कन्झ्युम केलं ह्युमन्सने, तर मग ह्याचं प्रमाण किती झालं आहे? 25%. इन दिस वे हे जे केमिकल आहे ते अकोम्युलेट होत जाते आणि जी टर्शरी सिस्टीम आहे नेक्स्ट सिस्टीममध्ये त्याचं काय होतं? मॅग्निफाय होतो. त्याचा रेट जो आहे तो मॅग्निफाय होतो. त्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द बायो अक्युमुलेशन, बायो मॅग्निफिकेशन.
So that is the similar terminology like a eutrophication, but this is the artificial one. Artificially आपण chemicals use केल्यामुळे असं होत आहे, पण it is regarding the water bodies. Clear? Okay, next question बघूयात. Deforestation generally causes a decrease in deforestation मुळे काय कशाची कमतरता होऊ शकते? ऑप्शन्स आहेत बघा. रेनफॉल, ड्रॉट, सॉइल इरोजन अँड ग्लोबल वॉर्मिंग. डिफॉरेस्टेशन म्हणजे काय की वृक्षतोड. वृक्षतोड म्हणजे जंगलतोड असं म्हणू शकतो. जंगलतोडीमुळे काय काय होऊ शकतं तर आपल्याला माहिती आहे ड्रॉट म्हणजे दुष्काळ वाढेल, कारण की जंगलच नाही राहिले तर दुष्काळ ऑब्व्हियसली वाढणार आहे. किंवा डिफॉरेस्टेशनमध्ये काय होऊ शकतं तर सॉइल इरोजन, कारण की प्लांट्स नाही राहिले तर जमिनीची धूप जास्तीत जास्त होणार आहे, म्हणजे इन्क्रीज होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग, ऑब्व्हियसली ग्लोबल वॉर्मिंगचा हा इफेक्ट जास्तीत जास्त दिसणार आहे, कारण की प्लांट्स नाही आहेत. म्हणजेच डिक्रीज कशामध्ये होईल तर डिक्रीज होईल तुमच्या रेनफॉलमध्ये. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर ई. इझी आहे की नाही? खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात इकॉलॉजीमधून. फक्त तुम्हाला एकदा इकॉलॉजी रिवाईज करावं लागेल आणि मग ते एकदा रिवाईज केले तुम्हाला कॉन्सेप्ट समजले की हे काय आहे. जसं की आता मी सांगितलं बायोमॅग्निफिकेशन, यूट्रॉफिकेशन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ह्याची जर माहिती असेल तर तुम्ही इझिली अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंपोनेंट ऑफ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी. पुन्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती क्वेश्चन आला. सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पॉलिसीमध्ये खालीलपैकी कुठली गोष्ट बसत नाही आहे. म्हणजेच ऑप्शन आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, कम्युनिटी डेव्हलपमेंट, ओव्हर युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची आहे म्हणून तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन पण करतात, कम्युनिटीची पण डेव्हलपमेंट करतात. म्हणजेच इथे काय आहे तर ओव्हर युटिलायझेशन ऑफ द नॅचरल रिसोर्सेस इज नॉट द पॉलिसी ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आत्ताच जर ओव्हर युटिलाइज केले नॅचरल रिसोर्सेस तर पुढच्या जनरेशनला काय मिळणार आहे. सो that is not the correct option. So that is not the policy of the sustainable development. हां, जर इथे एफिशियंट युटिलायझेशन असेल किंवा रिड्यूस्ड खूप कमी युटिलायझेशन असेल नॅचरल रिसोर्सेसचं, देन वी कॅन से दिस इज द पॉलिसी ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. Question number 9. The population of dash is most likely to increase if a new producer organism is introduced into a food chain. जर प्रोड्युसर ऑर्गॅनिझम्स आपले फूड चेनमध्ये इन्क्रीज केले तर कशाचं पॉप्युलेशन वाढू शकतं. म्हणजे आता आपल्याला प्रोड्युसर्स माहिती आहे, तर प्रोड्युसर्स जनरली जास्त प्रमाणामध्ये जे काही प्रोड्युसर्स आहेत ते आहेत प्लांट्स. सो दीज प्लांट्स, ह्या जर प्लांट्सचं प्रमाण वाढवलं तर मग कशाचं प्रमाण वाढणार आहे. ऑब्व्हियसली प्लांटला खाणारे कोण आहेत, हर्बिवोर्स. ओके, ऑप्शन्स आहे कार्निवोर्स, हर्बिवोर्स, ओमनिवोर्स अँड कंपोजर्स. ऑब्व्हियसली जर प्रोड्युसरचं प्रमाण वाढलं तर प्रोड्युसरला खाणारेच वाढतील ना, म्हणजेच हर्बिवोर्स. आता हर्बिवोर्सचं प्रमाण वाढलं तर कशाचं प्रमाण वाढणार आहे, कंझ्युमर्सचं. कंझ्युमर्स आयदर प्रायमरी कंझ्युमर्स वाढतील, प्रायमरी कंझ्युमर्सचं प्रमाण वाढलं तर सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स. म्हणजेच त्यांनी इनडायरेक्टली हेच विचारलं आहे की प्रोड्युसरचं प्रमाण वाढलं तर कशाचं प्रमाण वाढू शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. रेड डेटा बुक कंटेन्स द डेटा ऑफ. रेड डेटा बुकमध्ये कशाचा डेटा असतो. ऑप्शन आहे ओनली प्लांट स्पीसीज, ओनली ॲनिमल स्पीसीज, ओनली एंडेमिक स्पीसीज, ओनली थ्रेटन्ड स्पीसीज. येस, इन द रेड डेटा बुक ओनली द थ्रेटन्ड स्पीसीज आर the data of that only threatened species is included in the red data book. So the correct option is option number D. A pond ecosystem is characterized by. Pond ecosystem खालीलपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे रिलेटेड टू द पॉन्ड इकोसिस्टीम. ऑप्शन्स आहे इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास, इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ नंबर्स, अपराइट पिरामिड ऑफ बायोमास अँड इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ एनर्जी. सो विचारलं काय, pond ecosystem. So the correct option regarding the pond ecosystem is the inverted pyramid of biomass. Inverted pyramid of biomass म्हणजे अशा टाईपचा. ह्याच्यामध्ये प्रोड्युसर्सचा जो बायोमास आहे ते कमी आहे, प्लांट्सचं बायोमास खूप कमी आहे प्रोड्युसर्सचं. आता पॉन्डशी रिलेटेड विचारलं म्हणजे प्लांक्टन्स म्हणू शकतो, फायटोप्लांक्टन्स. त्यानंतर स्मॉल फिश, प्रायमरी कन्झ्युमर्स, त्यांचं प्रमाण आणखी कमी बायोमास
त्यांचं बायोमास ॲज कम्पेअर टू द प्लांट ह्यांचं बायोमास वाढणार आहे. ॲज कम्पेअर टू द प्रायमरी कन्झ्युमर्स सेकंडरी कन्झ्युमर्सचं बायोमास वाढणार आहे आणि टर्शरी कन्झ्युमर्सचं पण बायोमास काय होणार आहे, वाढणार आहे. दॅट मीन्स द इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ द बायोमास वी गेट इन द पॉन्ड इकोसिस्टीम. नेक्स्ट टाइम क्वेश्चन असाही विचारू शकतात की इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास कोणत्या इकोसिस्टीममध्ये मिळतो. मग ऑप्शन देतील टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम अँड दिस इकोसिस्टीम. सो द करेक्ट ऑप्शन फॉर दॅट इज द पॉन्ड इकोसिस्टीम. सो हे रिलेशन लक्षात ठेवा, इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास इन द पॉन्ड इकोसिस्टीम. हे बघा, हे डायग्रामॅटिकली फायटोप्लॅंक्टन्स, मग झू प्लॅंक्टन्स, मग स्मॉल फिशेस, मग लार्ज फिशेस. तर हा काय झाला, इन्व्हर्टेड पिरामिड ऑफ बायोमास इन द पॉन्ड इकोसिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, इकोलॉजिकल स्टडीज ऑफ पॉप्युलेशन आर. ऑप्शन आहे ऑट इकोलॉजी, डीम इकोलॉजी, सिन इकोलॉजी, सिस्टमॅटिक्स. सो द करेक्ट ऑप्शन इज द ऑट इकोलॉजी. इकोलॉजिकल स्टडीज ऑफ पॉप्युलेशनला आपण काय म्हणतो, दॅट इज द ऑट इकोलॉजी. Alien species experienced when introduced to a new ecosystem. Options आहेत extinction, exponential growth, secondary succession and character displacement. आता हे जे एलियन स्पीसीज, एलियन स्पीसीज म्हणजे ज्या स्पीसीज बाहेरून आयदर नॅचरली आल्या किंवा डेलिबरेटली त्यांना इंट्रोड्यूस केले, त्यांना आपण काय म्हणतो, एलियन स्पीसीज. आता ह्या ज्या एलियन स्पीसीज आहेत तर ह्या एलियन स्पीसीज लोकल स्पीसीजच्या अगेन्स्ट वाढतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे पर्टिक्युलरली लोकल स्पीसीज होती, ही ग्रास होती, ही ग्रास होती आणि काय झालं, इथे एक एलियन स्पीसीज आली. एलियन स्पीसीज आली आणि ह्या लोकल स्पीसीजला ओव्हरकम करून जास्तीत जास्त ग्रो होऊ लागली, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द एलियन स्पीसीज. म्हणजेच वेन इंट्रोड्यूस टू द न्यू इकोसिस्टीम, त्याला आपण म्हणतो दॅट इज द एलियन स्पीसीज. आता खालीलपैकी कोणते ऑप्शन्स करेक्ट आहे, तर ह्यापैकी एक्सपोनेन्शियल ग्रोथ हा एक कॅरेक्टर झाला त्याचा. एक्सटिंक्शन असं नाही आहे की प्रत्येक वेळी एक्सपोनेन्शियल ग्रोथ करतील. एक्सटिंक्शन दॅट इज ऑल्सो द इनकरेक्ट. कॅरेक्टर डिस्प्लेसमेंट दॅट इज ऑल्सो द इनकरेक्ट ऑप्शन. सो करेक्ट ऑप्शन काय, सेकंडरी सक्सेशन. आता सेकंडरी सक्सेशन म्हणजे प्रायमरी एखादी गोष्ट होती, लोकल स्पीसीज होतात, मग दुसरी नवीन स्पीसीज इथे इंट्रोड्यूस झालेली आहे, त्याला आपण म्हणतो सेकंडरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन काय, तर प्रायमरी सक्सेशन म्हणजे अगोदर बॅरन लँड होती, न्यूड लँड होती, जिथे काहीच नव्हतं अगोदर प्रेझेंट, मग स्पीसीज ग्रो होऊ लागले, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द प्रायमरी. पण ऑलरेडी इथे स्पीसीज होत्या आणि दुसरी स्पीसीज येऊन ग्रो होऊ लागले, म्हणजेच हा काय झाला, सेकंडरी सक्सेशनचा प्रकार झाला. आता हे जे सक्सेशनचे टाईप्स आहेत, मी 2019चा जो क्वेश्चन पेपर डिस्कस केलेला आहे त्यामध्ये डिटेल डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे की प्रायमरी सक्सेशन, सेकंडरी सक्सेशन आणि त्याच्या स्टेप्स, म्हणजे पायोनियर स्पीसीज वगैरे जे काही आहे ना प्रकार, सो तेही आपण त्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड द क्वेश्चन्स फ्रॉम द इकॉलॉजी टॉपिक. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला जॉईन करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील आणि अदर जे मॉडेल क्वेश्चन्स मी टाकते ते तुम्ही तिथे सॉल्व करू शकता. सो थँक्यू सो मच.